नमस्कार, मी मीनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आपले सण वार येत असतात, तर तसंच आपला गुढीपाडवा हा सण येणार आहे. तर त्याची तयारी आपली सुरू आहे. तर आज मी गुढी वस्त्र कसं बनवायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ही जी साडी आहे ना, या साडीचा मी माझ्या मुलीला लेहेंगा शिवला होता. नवी साडी मागवली होती ऑनलाईन आणि ह्या साडीचा मी लेहेंगा शिवलेला आहे. जवळजवळ 8 ते 10 वर्षे ह्या मापाचा मी लेहेंगा शिवलेला आहे आणि मी आपल्या चॅनलला अपलोड पण केलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन बघू शकतात. तर लेहेंगा शिवल्यानंतर जवळपास इतकं कापड माझं साधारणतः उरलेलं आहे आणि अजून परत प्लेन कापड पण उरलेला आहे, जो आपला नेसता भाग असतो तो. तर मी हा पदराचा भाग घेतलेला आहे आणि काहीतरी नवीन अशी डिझाईन मी तयार करते आहे. तर इथं काय केलेलं आहे, मी साधारणतः पदरापासून वरच्या दिशेने 1 मीटर एवढा कापड कट करून घेतलेला आहे. हे जे कापड होतं माझ्याकडे हे जवळजवळ 1.5-2 मीटर होतं, तर त्याच्यामधून मी 1 मीटर कापड कट करून घेते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघायचं आहे की मी कुठून कट करते आणि कशा पद्धतीने करते. तर मी इथं 1 मीटर मार्किंग करून घेतली. पदराच्या खालच्या बाजूने माप घेऊन वरच्या दिशेपर्यंत माप घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण 1 मीटर, आणि अशा पद्धतीने कट करायचं आहे. आता बघू शकतात हे 1 मीटर कापड आपल्याला मिळून गेलेलं आहे. त्यानंतर खालचं जे वेस्टेज होतं ते मी कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे साडी असेल नवी किंवा मग नवं ब्लाऊज पीस वगैरे असेल, आता बरेचसे ब्लाऊज पीस पण आपल्याकडे पडलेले असतात जे आपण शिवत नाही, तर त्या ब्लाऊज पीसपासून पण तुम्ही बनवू शकतात. तर माझ्याकडे ही साडी होती पडलेली, छोटंसं याच्यातलं कापड होतं म्हणून मग मी याची आता शिवते आहे. तर आता काय करायचं आहे, 1 मीटर काढून झालेलं आहे. आता सिंपल आणि सोपर आपल्याला सिंपल साडी इथं तयार करायची. तर काय करायचं, जसं आपण साडीच्या प्लेटा टाकतो ना, तशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. आता प्लेटा तुम्हाला लहान मोठ्या कशा टाकायच्या त्या पद्धतीने तुम्ही प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि अगदी 10 मिनटात ही गुढी तयार होते. जास्त काही टाईम लागत नाही, खूप काही याच्यात म्हणजे असं गोंधळायचं काम नाही. बघा मी सहज हाताने जशा प्लेटा टाकतो ना आपण, तशा प्लेटा टाकून घेतल्या आणि म्हणजे हे तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये की अशा पद्धतीने प्लेटा टाकून आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला, म्हणजे ही सिंपल आहे, जशी आपली सहावार साडी असते आपण नेसतो त्याप्रमाणे आहे. पेशवाई साडी पण आहे, तिचा पण मी व्हिडिओ लवकरच टाकेल. तर ही साधी साडी तुम्हाला सुरुवातीला मी दाखवते आहे. तर आता ही स्टिचिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला. आता बघा हा जो पदराचा भाग आहे, जे आपले काठ असतात, काठाला आपल्याला फोल्ड करायची गरज नसते. जी दुसरी साईड आहे कट केलेली तिथून आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर मग मी काय करते, आता आतल्या बाजूने म्हणजे उलटी साईड घेऊन मग आतल्या दिशेला मी फोल्ड करून घेते ते. आता हे फोल्ड कसं करायचं, काय करायचं हे तर मे बी सगळ्यांना माहितीच असेल. ज्या ताईंना स्टिचिंगविषयी माहिती नसेल तर त्यांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि अगदी आपण घरी सहज बनवू शकतो. अगदी सोपी आहे, जास्त काही वेळ लागत नाही आणि खूप काही असं मोजमाप वगैरे करायचं नाही. फक्त आपल्याला एक मीटर कापड घ्यायचं आहे आणि त्याच्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. आता मी इथं फोल्ड करून घेतलेलं आहे, जे ओपन साईड होती ती. आता परत मी इथं आता प्लेटा सेट करून घेते. बघू शकतात प्लेटा पण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकायच्या, छोट्या मोठ्या. आता इथं माझं कसं आहे, मला शिलाईचं काम येतं त्याच्यामुळे मग मी काही गोष्टी डायरेक्टली अशा करून घेते. पण तुम्हाला जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही आधी खाली व्यवस्थित फ्लॅट जागा जी असेल किंवा मग खाली फरशीवर ठेवून व्यवस्थित सेट करून घ्या आणि वरती पिनअप करून घ्या जिथं आपण प्लेटा टाकणार आहोत. पिनअप केल्यानंतर मग ते सेट झाले की प्रेस करून घ्या आणि मग मशीनवर ते घेऊन या. पण मी डायरेक्ट, मला आहे सवय त्याच्यामुळे मी डायरेक्ट मशीनला शिवते. आधी पूर्ण मी तयार करून नंतर प्रेस करणार आहे. तर बघू शकता आता वरती ज्या प्लेटा आपण घेतलेल्या आहेत त्या प्लेटांना मी शिलाई टाकून घेते. आता एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पण हीच पद्धत वापरायची आहे. तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तरी हीच पद्धत वापरायची आहे. किंवा जर तुमच्याकडे नवी साडी असेल, तुम्ही जर ती नेसणार नसाल तर मग तिच्यापासून पण तुम्ही तयार केलं तरी चालेल. आता बघा, आता काय करायचं आपल्याला, इथे लेस अटॅच करायची असेल तर करायची, नसेल तुम्हाला करायची तर नाही केली तरी काही हरकत नाही. पण माझ्याकडे इथं लेस होती, साडीला मिळती जुळती, तर त्याच्यामुळे मी ती लेस इथं अटॅच करते. लेस लावल्यामुळे आपल्या साडीला एक वेगळाच असा लूक येऊन जातो. फायनल लूक तुम्हाला मी दाखवेल. अतिशय सुंदर साडी तयार झालेली आहे. आता ही पूर्ण मी आउटलाईन पूर्ण
दोन्ही बाजूंना आणि खाली, म्हणजे पूर्ण मी ही कवर करणार आहे. त्याच्याने माझी जी गुढीची साडी आहे त्याला खूप छान असा लुक येणार आहे. तर मी ही पूर्ण लावून घेते बघा मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही पण करा. तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असेल तर नक्की एकदा ट्राय करा. म्हणजे कसं आहे ना, छोटी जर एखादी ट्राय केली ना तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते. कुठलीही गोष्ट आपण एक सॅम्पल म्हणून जर तयार केली ना तर आपल्याला त्याच्यातून भरपूर आयडिया येते आणि आपल्याला कळतं पण की आपण नेमकं कुठं चुकतोय किंवा मग आपण अजून काय सुधारणा केली पाहिजे. तर बघू शकतात आता मी इकडची जी ओपन साईड होती जिथं आपण फोल्ड केलेलं होतं तिथं मी लेस लावून घेतली. आता मी काय करणार आहे, पूर्ण पदराचा जो फ्रंट भाग आहे तो आणि खाली बॉटम असं पूर्ण लेस अटॅच करणार आहे. आधी काय करते, जो खालचा बॉटम होता आपला तो पण फोल्ड करून घेते. डायरेक्ट लेससोबत अटॅच करून जर फोल्ड केला तरी चालेल, पण ह्या साडीचेत ना धागे खूप निघतात, त्याच्यामुळे मी त्याला आधी फोल्ड करून घेते उलट्या दिशेने आणि मग नंतर वरून लेस लावेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ अजून जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजून काही मैत्रिणींना जर इच्छा असेल शिवायची तर त्या ह्या व्हिडिओमार्फत त्यांना नक्कीच मदत होईल. मी सोप्या भाषेत सांगत असते, जी माझी मायबोली भाषा आहे, मी जसं घरात बोलते तसंच मी व्हिडिओमध्ये पण बोलते. काही वेगळं बोलण्याचा किंवा वेगळं टोनिंग बोलण्याचा प्रयत्न करत नाही. रॅन्डम आपली जशी भाषा आहे त्याच भाषेमध्ये मी बोलते. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ भरपूर मैत्रिणींना समजतो आणि माझा व्हिडिओ बघून भरपूर मैत्रिणी कामाला लागल्या आहेत किंवा नवनवीन काहीतरी प्रोजेक्ट तयार करतायत. सो ते बघून मला खरंच खूप आनंद होतो की मी जे शिकवते, मी जे सांगते, बोलते ते तुम्हाला समजतंय आणि तुम्ही पण एक नवीन कामाला सुरुवात करताय, तर त्याचा मला खरंच आनंद होतो. म्हणून मैत्रिणींनो, तुम्हाला एकच सांगते की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगत जा आणि मुळात म्हणजे व्हिडिओ शेअर करत जा की अजून काही मैत्रिणींना त्याची मदत होईल. तर बघू शकतात, बोलता बोलता पूर्ण लेस आपण लावून घेतलेली आहे. बघू शकतात इथंच किती साडीला अजून कंप्लीट नाही झाली तरी किती सुंदर असा लुक आलेला आहे. आता वरची जी बाजू आहे तिथं आपल्याला एक टोपी अटॅच करायची, म्हणजेच एक छोटंसं चौकोनी कापड आपल्याला अटॅच करायचं आहे. तर आपण त्याचं माप घेऊन घ्यायचं जे आपलं फायनल झालेलं आहे ते. तर माझं इथं साधारणतः 6.5 पावणे 7 इंच एवढं आलेलं होतं. तर मी त्या मापाचं एक चौकोनी कापड कट करून घेतलेलं आहे. ते पण मी काठाचंच घेतलेलं आहे. जो काठ असतो ना आपल्या साडीचा तो शिल्लक होता, तर त्याच्या तसंच मी एक चौकोनी कापड घेऊन घेतलेलं आहे. आता हे पण याची पण लेंथ तुमच्यावर आहे, तुम्हाला किती घ्यायची. तर तसंच मी परत मागच्या साईडला जोडण्यासाठी तेवढंच कापड घेतले आणि त्याला परत अस्तर जोडलेलं आहे मी. सो काय करायचं, ते घेऊन घ्यायचं. त्यानंतर आपल्याला दोरी अटॅच करायची आहे. इथं आता दोरी इथं माझ्याकडे सिल्वर कलरची नव्हती, त्याच्यामुळे मी गोल्डनच वापरलेली आहे. आपल्याला अशा पद्धतीने दोरी ठेवायची आहे आणि वरून जे आपण कापड जोडणार आहोत ते ठेवायचं आहे. आता पद्धत अशी आहे. आता याच्यावर तुम्हाला कसं ॲडजस्टमेंट करायचं, काय करायचं, हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं आहे, जसं योग्य वाटतं आहे तसं तुम्ही करू शकतात. आता आपल्याला काय करायचं, मी जसं सांगितलं 3 बाजूंनी आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथं मी 3 बाजूंना शिलाई टाकून घेते. दोरी अटॅच करायचं विसरायचं नाही मैत्रिणींनो, कारण ही दोरी आपल्याला काठीला बांधावी लागते त्याच्यामुळे. आता बघा आपलं हे पूर्ण तयार करून झालं आहे. त्याला आता सरळ करायचं आणि फायनल आपली ही इथे गुढीची साडी तयार झालेली आहे. आता इथं जी दोरी होती ना त्याला मी टसल्स तयार करून घेतलेले आहेत. एक वेगळाच लुक आपल्या साडीला आलेला आहे. बघू शकतात पूर्ण लेस लावून अतिशय सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही पण करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी ज्या वेळेला नवनवीन व्हिडिओ असे आणत जाईल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला पण प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल, कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. तर मी इथं आता काठीला तुम्हाला लावून दाखवते आहे साडी की कशा पद्धतीने. जस्ट फक्त आपण जी टोपी तयार केली ती टोपी टाकायची काठीच्या आत आणि वरून तांब्या ठेवायचा. त्यानंतर फुलं पानं वगैरे जे काय आपल्याला लावायचं आहे सजावटीसाठी ते लावू शकतात. तर बघू शकतात अशा पद्धतीने सुंदर अशी आपली गुढी तयार झालेली आहे. गुढीचं माप आहे 4 फूट. जर ही गुढी कोणाला पाहिजे असेल तर मला नंबर दिलेला आहे मी स्क्रीनवर, त्या नंबरवर मला मेसेज करायचा आहे. वेगवेगळ्या अशा गुढ्या तुम्हाला मिळून. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.